खरंच डॉक्टरांनी फसवलं का? आज माझ्या एका जुन्या पेशंटचा मला कॉल आलेला. तिला तिच्या एका मैत्रिणीची केस शेअर करायची होती आणि त्याच्यावर माझं ओपिनियन हवं होतं. तिच्या मैत्रिणीला इन्फर्टिलिटीचाच म्हणजे वंध्यत्वाचा त्रास बऱ्याच वर्षापासून. ती भरपूर डॉक्टर्सकडे गेली, बऱ्याच गायनेकोलॉजिस्टकडनं ट्रीटमेंट घेतलं. तिला वाटलं की आता नाही IVF केलं पाहिजे म्हणून एका प्रख्यात IVF सेंटरमधनं तिने IVF पण करून घेतलं. प्रेग्नन्सी राहिली नाही. आणि हे सगळं सांगत असताना माझ्या पेशंटने एक स्ट्रॉंग शब्द वापरला, तो म्हणजे डॉक्टरांनी तिला फसवलं. खरंच डॉक्टरांनी फसवलं का? कारण सगळ्यात पहिली गोष्ट हे जेव्हा मी ऐकलं त्यावेळेला मला खूप वाईट पण वाटलं आणि थोडासा रागही आला. मान्य आहे काही डॉक्टर्स खूप मिसगाईड करतात, पण सगळेच तसे नाही आहेत. मेजॉरिटी ऑफ डॉक्टर्स पेशंटच्या वेलबिंगसाठी त्यांना बेस्ट ट्रीटमेंट कशी देता येईल याच्यासाठी झटत असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व ही एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. कोणी तुम्हाला 100% गॅरंटी नाही देऊ शकत. ट्रीटमेंट्स घेतल्यानंतर तुमचे कन्सीव्ह करण्याचे चान्सेस भरपूर जास्त वाढू शकतात, बट वन कॅन नॉट बी गॅरंटीड इनफ अबाउट द रिझल्ट्स. त्यामुळे तुम्हाला तो रिझल्ट जो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तो मिळाला नाही म्हणजे डॉक्टरने तुम्हाला फसवलं किंवा चुकीची ट्रीटमेंट दिली असा त्याचा अर्थ नाही. ॲट दी एंड ऑफ द डे आय वुड जस्ट से वन थिंग, डॉक्टर्स आणि पेशंट हे दोन वेगवेगळे घटक नाही आहेत, तर ते एक टीम आहे. ज्याने एकत्र काम केलं तर लवकर रिझल्ट अचीव्ह होतील. थँक्यू.